मानाचा जय बाळूमामा भक्तांनो. आज आपण पाहणार आहोत पंढरपुरातील श्री पांडुरंगाने रूप बदलून मामांचे दर्शन कशा प्रकारे घेतले आणि सर्व आश्चर्यचकित प्रसंग बघायचा आहे आपल्याला. तर प्रसंग बघण्याआधी पहिलं नमन माझे संत बाळूमामाच्या चरणाशी, दुसरं नमन माझे मेंढी माऊलीच्या चरणाशी. चला तर हा प्रसंग आपण आज बघणार आहोत. 1937 सालची प्रसंग आहे हा. बाळूमामा आणि कोल्हापूरचे राव बहादूर पवार साहेब, जयराम पाटील आणि इतर काही जण मिळून असे 18 जण मिळून पंढरपूरला गेले होते. पवार साहेब कोल्हापूरच्या राज्यांचे खाजगी कारभारी पाहत होते. त्यावेळेस पंढरपुरात पोहोचल्यानंतर सर्वांनी चंद्रभागेचे स्नान करून झाल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळेस बडवी लोकांकडून विठ्ठलाची पूजाही करून घेतली होती. श्रीचे चरण दर्शनही घेतले होते. नंतर सर्वजण बाहेर येऊन मंदिरामागे थोडा वेळ सहज थांबले होते. ते 18 जण मंदिरामागे थांबले असताना मामाही तेथेच थांबले होते. तेवढ्यात मामांकडे 60-65 वयाचा, एक 16 वयाचा, सात्विक, शांत, प्रसन्न तोंडावळ्याचा कोणी वृद्ध बाहेर धावत आला आणि बाळूमामांच्या पायावर मस्तक ठेवून बाळूमामांचे दर्शन घेतले. तो मोठा समाधानी झाला आणि यात्रेत असलेल्या या 18 जणांपैकी कोणाचाही परिचयाचा तो नव्हता. त्यावेळी सहजच एकाने नाव विचारल्यावर तो म्हणाला, माझं नाव रामभाऊ उत्पात असे नाव आहे. त्या दिवशी बाळूमामाचा आणि इतर त्यांच्या गड्यांचा मुक्काम हा पंढरपुरातच झाला होता. रात्री मामांनी देवळात निरोप पाठवून रामभाऊ उत्पात या नावाच्या वृद्ध व्यक्तीला बोलावून घेतले आणि मामांनी त्याला विचारले, अरे तुझं नाव काय? तो म्हणाला, मामा माझं नाव रामभाऊ उत्पात आहे. तू ओळखतो का मला? तो म्हणाला, नाही मामा, मी तुम्हाला ओळखत नाही. मग मामांनी विचारले, अरे मग माझं दर्शन तू का घेतलं? तो म्हणाला, मी तुमचं दर्शन घेतलं नाही. मी फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शनाशिवाय मी इतर कोणाचंही आजपर्यंत दर्शन घेत नाही, कोणापुढं झुकतही नाही. आणि सर्व अचंबित झाले की अरे हा माणूस पळत येऊन देवळामागे बाळूमामांचं याने दर्शन घेतलं आणि हा म्हणतो की मी मामा तुमचं दर्शन घेतलं नाही, मी कोणाचंही दर्शन घेत नाही पांडुरंगाशिवाय. त्यावेळेस सर्व अचंबित झाले. रामभाऊ उत्पन्नाचे हे खुद स्वतःचे बोलणे ऐकून राम पाटील वगैरे सातारा माणसाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. रामभाऊ उत्पत्ताचे मानवी रूप दाखवून प्रत्यक्ष श्री पांडुरंगनाथच मामाचे दर्शन घेण्यासाठी धावून आले असे सगळ्यांना कळून चुकले. बाळूमामा केवढे महान योग्यतेचे संत सत्पुरुष आहेत हे क्षणभर सर्वांच्या लक्षात आले. अशा प्रसंगामुळे रामभाऊ उत्पत्ताची मामावर मोठी श्रद्धा निर्माण झाली. रामभाऊ न चुकता 5-6 वर्षे बाळूमामांचा भंडारा जेथे जेथे व्हायचा त्या यात्रेत येऊ लागला आणि बाळूमामांच्या सप्ताहाला पंढरपुराहून नियमितपणे तो 60-65 वर्षाचा रामभाऊ उत्पत हा नेहमी मामांसोबत राहत असे. तेव्हापासून त्याची श्रद्धा आणि भक्ती मामावर, मामा कोण आहेत, मामा हे भगवान शंकराचे अवतार आहे हे त्याला कळून चुकले. बाळूमामाचे चमत्कार आणि अनुभव रात्रंदिवस अपुरे पडतील एवढे आहेत. बाळूमामा म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार
म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा आहे. 1892 साली मामांचा जन्म झाला. भक्तांनो, तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल जीवनाचा, तर बाळूमामांची मेंढी माऊलीची सेवा करून बघा. जगाचा मालक, जगाचा पालन करता तो म्हणजे संत बाळूमामा होय. अशा प्रकारे आपण आज पांडुरंगाने साक्षात रूप बदलून बाळूमामांचे दर्शन घेतले, हा अनुभव ऐकला. जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नातो, गगन ऐसा साक्षीभूतो तोही मीच. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, आई सत्यवदेवी मातेच्या नावानं चांग भलं, साई घोड्याच्या नावानं चांग भलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा.